गंभीर गुन्ह्यात अटक होऊन गेल्या 1.5 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि सध्या निलंबित असलेल्या महावितरण कर्मचाऱ्याविरुद्ध सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुलाची शिरोली येथील ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आलं असून 15 दिवसाच्या आत निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनानुसार पुलाची शिरोली येथील रहिवासी आणि महावितरणमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी सध्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या अटकेत असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली असली तरी अद्याप त्याच्याविरुद्ध बडतर्फी किंवा इतर कठोर प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। महावितरण ही जनतेशी थेट संबंधित सार्वजनिक संस्था असल्यानं तिची प्रतिमा आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सेवा नियमांनुसार कठोर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणाची तातडीनं चौकशी करून नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निवेदनानंतर 15 दिवसाच्या आत समाधानकारक कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर निवेदन, धरणं आंदोलन, मोर्चा तसेच अन्य लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे। या संभाव्य आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महावितरण प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आले। या मागणीवर महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। संबंधित प्रकरणात पुढील घडामोडींकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। यावेळी उपस्थित माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, राजेश पाटील, उद्योजक बाळासो पाटील, प्रशांत कागले, संदीप पोर्लेकर, रामभाऊ बुडकर, संदीप तानोडे, मयूर करपे, शांताराम नार्वेकर, सागर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर अंकारे।